घरात 18विश्व दारिद्र्य असूनही जळगावच्या शुभम शिंदेंनी मोठं यश मिळवलंय। प्रचंड बिकट परिस्थितीशी सामना करत फौजदार झालेल्या शुभम यांच्या जिद्दीची ही चांगली बातमी बघूया। हे आहेत PSI शुभम शिंदे। घरात बेताची परिस्थिती असूनही त्यांनी PSI पदापर्यंत पोहोचण्याची मोठी झेप घेतली आहे आणि त्यामुळे सगळेजण त्यांचं भरभरून कौतुक करतायत। शुभम शिंदे हे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निरुळ गावचे रहिवासी आहेत। खरं तर MPSCचं हे स्वप्न 2 वेळा त्यांच्या हातून निसटलं होतं। शुभम ही परीक्षा पास होऊ शकले नव्हते, पण म्हणून त्यांनी जिद्द सोडली नाही। 2022च्या परीक्षेत पुन्हा मेहनत करून PSI होण्याचं त्यांनी स्वप्न पूर्ण केलं। नाईटचा जॉब तिथं म्हणजे पक्क बंद करून हॉस्पिटल बंद करून झोपायचं असायचं, त्यामुळे तिथं जागरण असं काही नाही व्हायचं आमचं। त्याच्यामुळे अभ्यासाला बऱ्यापैकी टाईम भेटायचा दिवसा, असं काही नव्हतं की रात्री जागायचं आहे मला। त्याच्यानंतर मग काम सुटलं माझं, म्हणजे काही कारण असतं, कारण पेपर पण जवळ येत होते। त्याच्यानंतर मावस भावांनी मदत केली, दोघं मावस भावांनी मदत केली, गावातल्या लोकांनी पण भावनिक सहकार्य केलं। आई वडिलांचा पाठबळ होतं, त्यांचा विश्वास होता माझ्यावर आतापर्यंत शेवटपर्यंत। वडिलांना पॅरालिसिस झाल्यामुळे मोलमजुरी करून कसंबसं घर चालवणाऱ्या आपल्या आईचे कष्ट शुभम पाहत होते। त्याची जाणीव ठेवून संघर्ष करत त्यांनी आपलं हे ध्येय साध्य केलं। प्रतिकूल परिस्थिती असेल तर रडत बसण्यापेक्षा दुप्पट जिद्दीनं पेटून उठलं पाहिजे, याचं शुभम हे मूर्तिमंत उदाहरण आहेत असं म्हणता येईल। माझ्या ताईचं स्वप्न होतं IAS व्हायचं, पण ती परिस्थितीमुळे किंवा मग तिला ते वातावरण न मिळाल्यामुळे ती बनवू नाही शकली। तिने ते स्वप्न माझ्या रूपी पूर्ण करण्याचं स्वप्न पाहिलं तिने, आणि तिने मला मार्गदर्शन केलं आणि मी PSI झालो आज। शुभम शिंदे यांच्या या यशाबद्दल त्यांच्या आई सुद्धा अगदी भरभरून बोलतात। गरीब परिस्थितीत सुद्धा चिकाटीनं अभ्यास करणाऱ्या आणि यश मिळवणाऱ्या आपल्या बाळाचं तोंड भरून कौतुक करतात। मी बैठकीला जायची तर मला गैरा असा घट्ट विश्वास मिळाला। मी पण लेकरांना मदत एवढी सुद्धा करू शकणार होती की मी 500 रुपये देऊ शकते। भीती होती, गैरी घाबरायची, इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको अशी म्हणायची, पण तो सतत मला प्रेरणा देत असायचा। मग मी घाबरायचं नाही, गंभीरपणे उभं राहायचं, आणि त्याची खूप मेहनत झाली। त्याला माझ्या काहीच मदत होऊ शकली नाही, पण यथाशक्तीनं आता आनंदी आहे, भगवंताची कृपा। शुभम यांच्या अनेक प्रसंगांना तोंड देऊन PSI होण्याच्या या जिद्दीला पुढारी न्यूजचा सुद्धा सलाम। जळगावहून सचिन गोसावीसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।